पाथर्डी गाव पंचक्रोशीच्या वतीनं विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी परतीच्या पालखीचं पाथर्डी गावात भक्तिमय वातावरणात भव्य असं स्वागत करण्यात आलं। महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढत तर ढोल ताशांच्या गजरात भाविकांनी मोठ्या उत्साहात पालखीचं जंगी स्वागत केलं। यानंतर पालखी पाथर्डी गाव येथील मारुती मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली। यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं। संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण यामुळे निर्माण झालं होतं। यावेळी पंचक्रोशीत आलेल्या वारकऱ्यांना प्रसादाचं वाटप देखील करण्यात आलं। स्वागत प्रसंगी जगद्गुरु हबप लवितकर महाराज, निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष राहुल महाराज साळुंखे, माजी अध्यक्ष कांचनताई जगताप, शिवाजी आप्पा चुंबळे, प्रभागाचे नगरसेवक तथा सभापती बाळकृष्ण शिरसाट, नगरसेवक भगवान नाना दोंदे, नगरसेविका वैशाली दळवी, माधुरी ढेमसे, मदन ढेमसे, त्र्यंबक कोंबडे, बाकेराव मामा ढेमसे, निवृत्ती नाना गवळी, खंडेराव धोंडगे, तानाजी गवळी, सुनील कोथमिरे, धनंजय गवळी, एकनाथ नवरे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नमः। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा परतीचा विसावा श्री क्षेत्र पाथर्डी तालुका नाशिक या ठिकाणी झालेला आहे आणि या पालखी सोहळ्याचं अत्यंत उत्स्फूर्तपणे उत्कटतेनं या परिसराचे नगरसेवक, नागरिक, भजनी मंडळ यांनी अत्यंत उत्कटतेनं श्रद्धेनं स्वागत केलेलं आहे। तेव्हा निवृत्तीनाथ महाराज यांचा हा खरं तर आतापर्यंत असे मुक्काम काही कुठे पडलेले नाही, पण हा नवीनच पाथर्डी या ठिकाणी विसावा झालेला आहे। ग्रामस्थांना धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे, मला वाटतं अभूतपूर्व अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे। इथले नगरसेवक सन्माननीय ढेमसे पाटील आणि माझ्याबरोबर या ठिकाणी मानकरी, प्रमुख मानकरी डावरे महाराज उपस्थित आहेत आणि बाळकृष्णजी आहेत आणि सर्व गावातील पदाधिकारी, महाराज लोक सुद्धा या ठिकाणी आहेत। या सर्वांना निवृत्तीनाथ महाराजांची कृपा मिळो, उत्तम रीतीनं त्यांना आरोग्य ऐश्वर्य मिळो अशी मी समस्त वारकऱ्यांच्या वतीनं संत निवृत्तीनाथ महाराजांना प्रार्थना करतो आणि या ग्रामस्थांना धन्यवाद देतो। आज आमच्या गावासाठी हा अत्यंत आनंददायी आणि उत्साहाचा दिवस आहे, कारण आज निवृत्ती महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास आणि त्याचा विसावा हा आमच्या पाथर्डी गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पालखीचा मोठ्या उत्साहात गावात स्वागत करण्यात आले। यावेळी उपस्थित सर्व नगरसेवक, आमचे मार्गदर्शक लवितकर बाबा सगळे उपस्थित राहून पालखीच्या स्वागताचा तसेच पालखीचा उत्साह वाढवला आणि गावातील सर्व नागरिक पालखीला उपस्थित राहिले, स्वागताला उपस्थित राहिले। त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे, सर्व वारकरी संप्रदायातील भक्तांचे सहर्ष स्वागत। आपल्या निवृत्तीनाथ महाराज संस्थाने जी आपल्याला सेवेची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे पूर्ण ट्रस्टचे आभार मानतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी। महाराज यांच्या वारीचं पाथर्डी पंचक्रोशीमधील येथील सर्व नागरिकांनी, सोसायटी असेल, गावचे नगरसेवक असतील, सगळ्यांनी भुताड्या वगैरे वयस्कर लोकांनी मोठ्या जोरात स्वागत केलं। त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानायला काही अडचण नाही। अशा पद्धतीचं उत्कृष्ट स्वागत त्या मंडळीने केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि आमचे सर्व नगरसेवक उपस्थित राहून त्यांनी सेवेचा खूप महत्त्व प्राप्त करून दिलं। अतिशय खूप दिवसाची आम्ही वाट बघत होतो की गेल्या निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आमच्या परतीची इथे होईल अशी सर्व किती दिवसापासून वाट बघत होतो। पण आज पाथर्डीतील सर्व नागरिक, ज्येष्ठ, सर्व नगरसेवक अतिशय आनंद झाला की कित्येक वर्षापासून ही वाटचाल आज आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून केली। हा आनंद सर्वप्रथम आम्हाला पाथर्डी करायला मिळाला, त्याबद्दल निवृत्तीनाथचे सर्व ट्रस्टचे अधिकारी, सर्व ट्रस्टचे अध्यक्ष, सर्व
ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी जे उपस्थित झाले सर्व नागरिक तसेच आमचे शिवाजी आप्पा चुंबळे हे पण उपस्थित राहिले त्याबद्दल मनापासून गावकऱ्यांचं सर्व महाराजांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. ब्युरो रिपोर्ट पंचनामा न्यूज, पाथर्डी गाव.